विषयाचे बोल तुका म्हणे त्याची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा पांडुरंगा करू प्रथमाना दुसरे जर संताची या दुसरे चरण संताची या हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या ही वाट गोमटी वैकुंठाची जाता ही वाट गोमटी वैकुंठाची जाता राम कृष्ण कथा राम कृष्ण कथा दिंडी ध्वजा ही वाट गोमटी वैकुंठाची जाता राम कृष्ण भजा दिंडी पथा राम कृष्ण भजा दिंडी अतार दया फुले सौफाळुनिया भले वरे बैसो पाऊले श्रीवंशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह धरू पावन झालो चराचरे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागण निज जाणा अहो स्वामी तुकया देवा यावर करावा वेळ मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा हॅलो 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 यावर करी संताचा यावर करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा संताचा भगवान केले असणार होय सकळ विद्यांचा करून तिचे बंधू श्रीचरण सेवून ते नमस्कार आता स्वामी काज गुरुमत्ते पितृवचन सेवापती हीच विष्णूची किंवा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सेवेसाठी घेतलेला भंग श्रीमंत जगदवंत जगद्गुरु देवचे तुकोबरायांच्या चार चरणाचा या चालू काळामध्ये या भयान परिस्थितीमध्ये या कलियुगासारख्या प्रखर अशा या काळामध्ये भगवान परमात्म्याची महापूजा कोणतं साधन केलं असताना होईल याची जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज एकूण 7 उदाहरणे या अभंगामध्ये दिलेली आहेत यथामत घेता अवकाश आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे सेवेला सुरुवात करण्यामध्ये थोडा परिहार आज या ठिकाणी या हंदीखेड गावामध्ये श्री सद्गुरु गणपत बाबा हरिभक्त महाराज प्रेमवर्धक समाज फळाचे निष्ठावान सेवक आदरणीय हरिभक्त परायण आमचे काशीनाथ दादा पोद्दार आणि यांचे चिरंजीव सगळ्यांचा लाडका असणारा या परिसरातला या विभागातला चमकता हिरा ज्याच्या हातातून पकवास कधीच रडत नाही सदोदित पकवास हसतो पकवास बोलतो असं आमचा शिवनाथ दादा आणि त्याच्या मुलाच्या आणि बारशाच्या निमित्तानं पाळण्याच्या निमित्तानं ही सेवा अरे भागात ते करीतो तुझे नाम उच्चारित मला जवळजवळ मुलाला तर जन्माला आलेल्याला 6 महिने जवळजवळ पूर्ण व्हायला लागले पण त्यांची इच्छा होती की बाबांनीच या ठिकाणी येऊन सेवा करावी त्याच्यासाठी मला 6 महिने पाळणा लागला तुमच्या भागात काय पद्धत आहे कितव्या दिवशी पाळणा घालता
12व्या दिवशी शास्त्राचा नियम आहे, पण त्यांची इच्छा प्रबळ होती, त्यांची शक्ती, त्यांचा निषेध असा होता, जोपर्यंत बाबा या ठिकाणी येत नाही तोपर्यंत पोराला नातवाला पाळण्यामध्ये घालायचं नाही. जैशी रयाची वासना तैसे पूर्वी नारायणा भगवान परमात्म्याच्या कृपेने आजचा तो मंगल योग बराच जुळून आलेला आहे. आज त्याचं नामकरण झालेलं आहे. बाळाचं नाव सुद्धा चांगलं ठेवलंय. त्यांच्या घरामध्ये सगळी शिवाचीच परंपरा आहे हो. त्याच्यामुळे आज बाळाचं नाव सुद्धा रुद्रांश ठेवलेलं आहे. चांगलं नाव आहे. भगवान परमात्मा त्याला उदंड शक्ती, उदंड आयुष्य आणि सदोदित परमार्थ करण्याची बुद्धी त्याच्या वडिलाप्रमाणे, त्याच्या आजोबांप्रमाणे, पंजोबांप्रमाणे भगवान परमात्म्याने द्यावी हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. महान पर्वणी काळ, उद्याचा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. उद्या काय हो? होळी. होळी तुमच्याकडे मराठवाड्यात असते ना. होळीचा दिवस आहे. आपण केलेल्या वर्षभरातल्या पापाच्या कर्माची होळी उद्या करायची आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन जीवनाला, नवीन कार्याला सुरुवात करायची. माझ्या मनीची आवडी किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मंगले आणि विठोबाचे गुणी वेदले. मला तो दिवस आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे, आपल्या पंचांगाप्रमाणे हा आपला असणारा शेवटचा महिना. जानेवारी महिन्याला इंग्रजांच्या सुरुवात झाली. आता नाविलाज आहे, आपल्याला काळानुसार तारीखी वापरावीच लागते, पण वारकरी संप्रदायाचा किंवा हिंदू संस्कृतीचा असा रीतिरिवाज आहे, आपण पंचांगाप्रमाणे चाललं पाहिजे. म्हणून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या सुरुवात होणार. आणि या वर्षाचा हिंदू संस्कृतीचा हा शेवटचा महिना फाल्गुन महिना. याला कसला अजून एक नाव आहे खेड्यापाड्यामध्ये, याला बोमलाचा महिना म्हणतात. आता उद्या त्याला आपल्याला ते बघायला मिळेल. सगळे दिवस सारखे आहेत महाराज. एकाच्या एक चढ असलेल्या शब्द हिंदू संस्कृतीतले महिने व शेवटचा महिना. या महिन्यामध्ये फार महत्व आहे महाराज. 2-3 दिवसानंतर 2 सत्पुरुषांचे समाधी सोहळे आपल्याला संपन्न करायचे. फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे जगद्गुरू सदैव वैकुंठाला जाणार आणि फाल्गुन वद्य षष्ठी संत श्रेष्ठ नाथ बाबा आणि जनसमाधीला जाणार आहेत. या 2 महात्म्यांच्या समाधी सोहळ्याचं चिंतन आपल्याला आणि यथामध्य त्या दिवसाला आपल्याला करता येईल. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आनंद वाटला महाराज. दुपारी आम्ही थोडासा लवकरच आलो. कशानंद महाराजांनी सांगितलं होतं दादा लवकर या, त्याप्रमाणे आम्ही सकाळी 9:15 पंढरपुरातून निघालो. 3-3:15 वाजता इथं आलो. 1 वाजल्यापासून माझं अन्नदान चालू होतं. अन्नदान हे फार महत्वाचं, लक्षात ठेवा. तेथे एक शीतल दिले अन्न कोटी याग केले कोणा ऐसे मामी. मला जेवढं तुमच्या हातून अन्नदान घडेल ना चालू काळामध्ये, या कलियुगामध्ये बाकीच्या दुसऱ्या कुठल्याच दानाला महत्व नाही. अन्नदानाला फार महत्व आहे. आणि ते अन्नदान महाराज आजच चालू नाही, कालपासून चालू आहे. काल त्यांच्या वडिलांचा पुण्यतिथी सोहळा होता. नेमाप्रमाणे एकादशीचा जागरणही त्यांच्याकडे होता. कालचा अन्नदानही त्यांच्याकडे आणि त्यालाच लागून असणारा हा सोहळा. म्हणून कळले वाक्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा पद्मनाभ त्या निमित्ताने ह्या सेवेचं प्रयोजन. या परिसरातील सगळी मंडळी, मला दिग्गज मंडळी या ठिकाणी उभी आहेत. तुमच्याकडे काय पद्धत आहे मला माहित नाही, पण आमच्या तिकडे पद्धत आहे पेरलेलंच उगवतं. तुमच्याकडे काय पद्धत आहे? पेरलेलंच उगवतं. बरोबर आहे. त्यांनी मला आयुष्यभर पेरलेला आहे. या समाजासाठी जे का रंगले गांजले त्याचे म्हणे तो फुले तुझी सासू ओळखावा आणि देव त्याची जाणावा. कुठला माणूस कशा पद्धतीने कधी येईल त्याला महाराज रिकाम्या हाताने किंवा त्याचं दुःख दूर केल्याशिवाय काशीनाथ बाबांनी महाराज कधीच त्याला माघारी पाठवलेलं नाही. त्याच्यामुळे ते पेरलेलंच उगवणार. तुम्ही सगळे मायबाप त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहात आणि त्याच्यामुळेच महाराज आज या ठिकाणी येण्याचा योग झाला, योग आला. असंच त्यांना सदैव सहकार्य करावं, एकमेकांना सहाय्य करू आणि अवघा धरू सुपंत. तुमच्या काय अडचणी आल्या तुम्ही त्यांना सांगा. तुम्हाला काय महाराज त्यांना काय गरज पडली तर तुम्हाला हाक मारतील. हा एकमेकांचा प्रेमाचा असणारा दुवा सदैव भगवान परमात्म्याने मिळून चालू ठेवावा. इथं फार मोठी कलाकार मंडळी आहेत. आता मला सगळ्यांचाच काही परिचय नाही, पण शीतावरनं कशाची परीक्षा करतात तुमच्याकडं? भाताची परीक्षा का भात शिजलेला बघायला हातमध्ये हात घालायला लागतो. एक शिद्ध आपण बघितलं की मला कळतं तसं यांच्या थाप्यावरच कळते की यांच्या थापा किती पॉवरफुल आहेत. म्हणजे मारण्यातल्या नाही, वाजवण्यातल्या. सगळी कलाकार मंडळी उत्तम आहेत. आता या सगळ्यांना आपल्याला वेळ देणे शक्य नाही, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. जसं जसं घडेल तसं तसं मला त्यांना आपण संधी देऊया. फडाच्या पद्धतीचा नियम आहे. आता आम्ही कसाट्यात सापडलोय पंढरपूरला. आमचा मठ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल.
कारण हंदीखेड मध्ये बहुतांश सगळी मंडळी आणि आमच्या मठामध्ये आमच्या फडामध्ये येतात. आम्ही 3 बाजूनं कोंडलेलो आहोत. एका बाजूला वैकुंठवासी गंगू काका शिरवळकर, एका बाजूला संतश्रेष्ठ नामदेवराया आणि पुढच्या बाजूला संतश्रेष्ठ धोंडोपंत दादा. या तीनही फडामध्ये महाराज कीर्तनाची मर्यादा कमीत कमी 4 तासाची असते. मात्र या तिघांना सोबत धरून मला चालायचंय, त्याच्यामुळं तिघातला एक तास जरी कमी केला तरी 4 पैकी 3 गुणिले 3 म्हणजे 9 तास तरी आता नक्कीच कीर्तन होईल. सकाळी काकडा करूनच मी पंढरपूरला जाईल. काळजी करू नका, कारण माझ्या सहकार्याने तेवढा वेळ घेतलाय. त्याच्यामुळे आता त्यांचा त्रिकाल झाला, मोकळा झाला, सरपटी झाल्या, लगी झाल्या, अजून महाराज विलंबी ठेका झाला, थाई झाली, धुमाळे झाली. त्यांनी त्यांची हौस फिरवून घेतली. त्यांचं महाराज सप्तक झाला, पंचम झाला, त्रिकाल झाला, जे काय असेल त्या चालीमध्ये त्यांच्याही सगळ्या पद्धती झाल्या. माता मला माझ्या चिंतनाला एकमेकाच्या कमीत कमी 2-2 तास नक्कीच घेणार. त्याच्यामुळे सुई करा, त्याची खाली पोळी, त्याची पेटवावी होळी, वाजवावी टाळी. महाराज त्यांचा आपण त्यांनी बोलवल्यामुळे आपण आंदोलनाचा योग आलेला आहे. लक्षात ठेवा, फक्त त्या रुद्रांश पायशाचं निमित्त झालो, पण आज आपल्याला या किती लोकांना त्यांच्या निमित्तानं भगवान परमात्म्याचं चिंतन महाराज घडलेलं आहे, माणूस प्रमुखाला आलेला आहे. म्हणून त्यांच्या निमित्तानं एकाच्या रविवारी उगवी बहुताची गोडे. आज जरी सेवा नसेल नक्कीच तुम्ही माझ्या साईडला आपण भेटलो का कुठे गेला तरी सध्या कुठं अजून कार्यक्रमही चालू झालेले नाही. बीजेचे 16 उत्सव आहेत ना, ते साधारण 14 तारखेपासून 15 तारखेपासून आहेत. जसं नेमाप्रमाणे बीजेचा 16 झालाय बरं का. फाल्गुन शुद्ध दशमीलाच जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्मा न्यायला आले. पाहुणे घरासे आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार भोप मोडकी जर्जर. बघा तुम्ही लिहून महाराज दशमीपासूनच तो सण सुरू झालेला आहे. आपल्या खेड्यापाड्यामध्ये महाराज बीज अधिक नाथषष्ठी असे दोन्ही कार्य आणि साधले जातात. म्हणून 14 तारखेपासून आपल्या विभागामध्ये कबीरवाडीमध्ये महाराज कार्यक्रम चालू आहे. अजून परिसरामध्ये तुमच्या कुठे कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमाला सगळ्यांनी जा. लक्षात ठेवा, कारण आपल्याला सगळ्यांना सवय लागलेली आहे काय, लाचावले मन हे नाही, लाचावले मन लागली से गोडी ते जेवे न सोडी ऐसे झाले. महाराज विठ्ठल मात्र घ्यावी, त्यांनी पत्ते सोडून द्यावी, सांभाळावी. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्यांनी महाराज नियमामध्येच राहावं, संप्रदायाच्या नियमामध्येच असावं. कुठल्याही प्रकारचं महाराज गैरवर्तन त्या माणसाच्या हातून घडू नये. ही शिस्त जो पाळतो ना त्याच्यावर भगवान परमात्म्याची महाराज कृपा होते. नाहीतर महाराज त्याचा काय उपयोग नाही. पालत्या गाड्यावर पाणी घालून काही उपयोग नाही. परमार्थ असावा का दिसावा, वारकरी असावा का दिसावा, महाराज असावा. लक्षात ठेवा, दिसण्यामध्ये काय उपयोग नाही. दिसणं हे सोंग आहे, आपल्याला सोंग नको आहे. तुका म्हणे नको वर देवा घे माझी सेवा भाव शुद्ध. पद्धतीप्रमाणे जर आपण नियम केला तर नक्कीच आपल्याला सुद्धा महाराज भगवान परमात्मा आणि त्याच्या सदेह महाराज वैकुंठ रामाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अखिलकोट जगत चालक भगवान परमात्म्याच्या कृपेनं वैकुंठवासी संत ज्ञानोबा तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादानं, वैकुंठवासी हरिभक्त बाबा, वैकुंठवासी गोपाळ बाबा हरिभक्त महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं, गुरुवर्य धोंडोपंत दादांच्या कृपा आशीर्वादानं, गुरुवर्य दादांच्या मार्गदर्शनानं, उपस्थित सगळ्या हंदीखेड ग्रामस्थ मंडळाच्या प्रेरणेनं आणि संपूर्ण विभागातील पंचक्रोशीतील सगळ्या जीवलगांच्या सहकार्यानं हा उत्सव अगदी आनंदामध्ये होतोय. दूध गोडच आहे, पण त्याच्यामध्ये साखर टाकली की मला त्याला अजून गोडी होते. तुम्ही सगळे मायबाप आलातच, त्याबद्दल वाद नाही. पण हे आमचे सगळे बालगोपाळ आहेत ना मागचे हरिभक्त आमचे भागवत महाराज, आणि त्यांची ही संस्था उद्गीरला आहे. मला मागच्याच महिन्यामध्ये त्यांच्या संस्थेमध्ये भेट देण्याचा योग आला. ह्यातल्या आम्हाला बघितलं असेल दोघा चौघांनी, आता त्यांना आठवत असेल का नाही मला माहिती नाही, पण तुम्ही बरेचसे त्यातले विद्यार्थी तुम्ही त्या दिवशी शाळेत गेला होता. मला आठवलं, मला बघितलं, तुम्हाला आठवलं का मी तुमच्या संस्थेत आलतो ते? तुम्ही बहुतेक शाळेत गेला असाल. त्याच्यातला तो चाल म्हणणार मुलगा इथं कुठं दिसत नाही, तुमचा सुद्धा मुलगा दिसत नाही मला, आहे का? हाय हाय, ओळखलंच का नाही मला? तुम्ही विसरलास, असू दे. तू विसरल्यामुळे बरं झालं, म्हणजे मला पुन्हा तुझ्या शाळेमध्ये येता येईल. असो, विसरणं हा निसर्गाचा नियम आहे. ती छोटी छोटी मुलं मला शाळा शिकवून परमार्थाचं शिक्षण घेत आहेत, हे भाग्याचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, लहानपणापासून जर परमार्थाची सवय लागली, आवड लागली ना, तर त्याचा महाराज हिरा व्हायला वेळ लागत नाही. छत्रपती राजांना बघा तुम्ही, वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला. कुठला किल्ला जिंकला? छत्रपती राजांनी वयाच्या 16व्या वर्षी
तोरणा किल्ला जिंकला. कुठल्या जिल्ह्यात आहे तो? कुठल्या जिल्ह्यात आहे तोरणा किल्ला? नसेल तुम्हाला माहिती, मी सांगतो. पुणे जिल्ह्यात आहे. तुम्ही आता कर्नाटकामध्ये आहो, आम्ही महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला तिकडचे जिल्हे सगळे पाठ आहेत. पुण्या जिल्ह्यामध्ये असणारा तो तोरणा किल्ला वयाच्या 16व्या वर्षी माझ्या छत्रपती राजांनी जिंकला. ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी लिहिली नाही बरं का, ज्ञानेश्वरी लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा आदरे. लेखक झाला ज्ञानोबरायांनी महाराजचा निवास झाला. त्या खांबाला टेकून त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं महाराज त्यांच्या मुखातून ते उगवते शब्द बाहेर पडले आणि ते टिपण्याचं काम माझ्या सच्चिदानंद बाबांनी केलं. त्यांचं वय वर्ष किती होतं? वयाचं 16व्या वर्षी महाराज जगद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी ती आणि ज्ञानेश्वरी दिली. क्रिकेटचं जर तुम्हाला ज्ञान असेल तर वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर त्यानं पहिली मॅच खेळली. पहिली मॅच खेळल्यानंतर तो पहिल्या मॅचला पहिल्याच बॉलवर आउट झाला होता आणि नंतर दुसऱ्या मॅचला त्यानं मला शतक मारलेलं होतं. त्याचं वय त्यावेळेस किती होतं? 16वं वर्ष होतं. पण आपली पोरं महाराज वयाच्या 16व्या वर्षी काय करतात? तू डीजे लावले की त्याच्या समोर हलत बसतात. हे महाराज फार मोठं दुर्भाग्य आहे. म्हणून लहानपणापासूनच महाराज यांच्यासारखे जर संस्कार घडले तर परमार्थ महाराज वाढीला उशीर लागणार नाही. चालू काळामध्ये महाराज पुढची पिढी परमार्थामध्ये यायला थोडस धजेना झाली. आता काय करावं देवाला माहिती. जुने मंडळी त्यांना भजनकरी मंडळी त्यांना भजनात बसून देणार झाले का, टाळ वाजून देणार झाले का, चाली म्हणून देणार झाले, काय समजायला मार्ग नाही. पण ते यायला थोडस कमी पडतंय. पण ज्यांच्या ज्यांच्या काळामध्ये माळी आहेत ना, जर परमार्थ असाच टिकावा असं वाटत असेल, परमार्थामध्ये वाढ व्हावी असं वाटत असेल, तर मला वाटतं ज्या ज्या मायबापांच्या गळ्यामध्ये माळी आहेत, तुळशीची पवित्र माळ ज्यांनी धारण केलेली आहे, यदा कदाचित जर त्याच्या मुलाच्या गळ्यामध्ये ती माळ नसेल तर त्या म्हाताऱ्यानं त्या पोराला सांगावं, जशी माझी शेतीवाडी तुझ्या नावावर होणार, घरदार तुझ्या नावावर होणार, अख्खा सातबारा तुझ्या नावावर होणार. हे कधी होणार? जर माझी पंढरीची वारी आणि माझ्या गळ्यातली माळ तू पुढे चालवलीस तर हे सगळं तुझ्या पदरामध्ये पडेल. नसेल तर कर्मराजाच्या माठाला, धोंडोबंदाच्या माठाला, शिरवळकर महाराजांच्या माठाला, अलिबागच्या माठाला दान देऊन टाकणार. ही भीती जर तुम्ही घातलीत ना, बघा महाराज परमार्थ वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याला घरामधूनच जर वळण लागलं तर परमार्थ नक्की वाढला जातो. मुलाचे दिसतात पाळण्यात पाय. जर आवड असेल तर सवड नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. जुने जाणकार भजनी मंडळी आहेत ना, त्यांनी सुद्धा मला जर लहान मुलं भजनाला येऊन बसली, त्यांनी वेडा वाकडा कसा का टाळ वाजवे ना, ते जर वाजवा लागले ना तर महाराज त्यांना टाळ बंद कर म्हणून असं म्हणू नका. आता जुने मंडळी महाराज काय काय खोडसाळ्यात हितले कोण नाही, ते सगळे चांगले आहेत. आमच्या सोपान देवांसारखे सगळे चांगली मंडळी आहेत, ते भजनाला चालना देणारे मंडळी आहेत. पण काय काय गावामध्ये खोडील माणसं महाराज म्हातारी जर पोरं भजनामध्ये येऊन बसते ना, एखादा आता ते नवीन आहे, त्याला माहिती नसतं, त्याला काय त्यातलं कळत नाही, त्याने जर एखादा काळ चुकला तर त्याला महाराज एक फटका लावून त्याला हाकलून देते. मग ते पोरग म्हणते म्हाताऱ्या तसाच मग मी तुझ्याकडे बघणार बी नाही. मग ते त्याच्यामुळं मग महाराज परिणाम होतो. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर फक्त माझे ज्ञानोबा एकच फक्त आईच्या पोटात शिकून आले. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणणी लोटांगणी चांगदेव. बाकीच्या सगळ्यांना हित घासावं लागते. लक्षात ठेवा. आता आमचे पकवाजवाले जातात, किती त्यांच्या हातातनं गोड पकवाज असतोय, किती वर्ष महाराज त्यांनी प्रॅक्टिस केली असेल. कधी जन्माला आल्यावर कुडकुड 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 करायला लागले नाही ना महाराज. जसं तुम्ही चंदन घासाल ना तसा त्याच्यातनं वास निघत जातो. तसं महाराज तुम्ही असाध्य ते साध्य करीत असायास कारण सुखामणी. तसं महाराज या मंडळींना जवळ घ्या, बोलवून घ्या, की तुमच्या जवळ आल्याशिवाय परमात्मा तुम्हाला व्हायला आणि गती मिळणार नाही. म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं. बाकीच्या सगळ्यांना घासावं लागतं. त्या अर्जुनाच्या मुलाचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. युद्धामध्ये महाराज गेला आणि चक्रव्यूहामध्ये शिरताना महाराज त्याचं ज्ञान त्याला माहिती झालं होतं, पण बाहेर पडायचं, गाडी आतमध्ये घुसवायची त्याला माहिती होती, पण रिव्हर्स घेर टाकायचं त्यानं कधी ऐकलंच नव्हतं. मग त्याचा काय परिणाम झाला? अभिमन्यूच्या युद्धामध्ये मारला गेला. म्हणून सगळ्यांनी चिकाटीने प्रयत्न करून महाराज परमार्थाचं शिक्षण शिकलं पाहिजे. मी सांगत नाही, या कलियुगामध्ये महाराज या सेवेमध्ये, या भगवान चिंतनामध्ये, देवाच्या नामचिंतनामध्येच सगळ्यांचा उद्धार आहे. म्हणून ज्ञानोबा तुकोबांच्या अगोदर महाराज ती सगळी परंपरा बघा. ज्ञानोबा ज्यावेळेस संस्कारामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी महाराज ज्ञानोबांना आशीर्वाद दिला आणि कानामध्ये महाराज मंत्र केला. ज्ञानोबा
जी परंपरा होती ना त्यांची गुरु परंपरा ती एक गुरु आणि एक शिष्य परंपरा होती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञान देवा सार जुजविले. ज्ञानोबरांच्या कानामध्ये निवृत्तीनाथ दादाने आणि मंत्र दिला आणि सांगितलं ज्ञानोबा जा म्हणाले तुझा उद्धार होईल. ज्ञानोबरांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे दादा आपण इथं आलोय कशाला? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विते बरोबर आणि तुम्ही दिलेल्या मंत्रामुळे फक्त माझा एकट्याचा उद्धार होणार. या बाकीच्याने काय करायचं? निवृत्तीनाथांनी विचारलं म्हणजे नाना तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे दादा माझ्या ताटामध्ये जे तुम्ही अमृतपान केलेलं आहे पुरणपोळी लाडू बासुंदी जिलेबी गुलाबजाम जे वाढलेत ना ते म्हणले मी एकटा खाणार नाही. ज्ञानोबराने विचारलं म्हणजे तुझी काय इच्छा आहे? ज्ञानोबराने सांगितलं म्हणजे दादा हा प्रसाद मी सगळ्यांना वाटणार. या प्रसादामुळे या जगाचा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. निवृत्तीनाथ दादांनी मला परवानगी दिली आणि मग मला ज्ञानोबाने माझ्या काय केलं सगळ्यांना मला आवाज दिला. मिळवली मानती वैष्णवाची तुका म्हणे ते सुखा काय गुणे आणि राही माझ्या ज्ञानोबाने आवाज दिला. सगळ्यांना आवाज दिला आणि सगळ्यांनी या कुणी कुणी या या रे या रे लहान थोरा या रे लहान थोर याती भलत्या नारी याती भलत्या नारी नर विचार हरि करा विचार नलगे चिंता कोणाची नलगे चिंता कोणा हरि नलगे चिंता कोणाची नलगे चिंता कोणा यारे यारे लहान थोरा याती भलत्या नारी नर विचार लगे चिंता कोणाची यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार लगे चिंता सगळ्यांना एकत्र केलं. या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगी चिंता कोणासी सकळासी येते अधिकार कलियुगी उद्धार हरेच्या नामे सकाळ सकाळ तुम्ही डोळ्यासमोर ना महाराज काही विशिष्ट वर्गालाच वेदाचा अभ्यास करण्याचा महाराज अधिकार होता. बाकीच्या महाराज तो अधिकार नव्हता. पण हे सगळे संत मायबाप या पृथ्वी तलावर महाराज अवसराला आले. पुढता हे जन न देखावे डोळा मी येतो कळवळा म्हणून यांच्या अवताराला येण्याकरता आज आपण कर्नाटकामध्ये या कीर्तनामध्ये महाराज बसलेलो आहोत. हे मायबाप जर महाराजच्या भोवतलावर आले नसते आपल्याला देवाचं नामस्मरण करण्याचा अधिकार प्राप्त झाला नसता. या चालू काळामध्ये सांप्रत काळामध्ये महाराज भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या योगानच जीवाचं कल्याण आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे जातलं विठ्ठलचे एक ते करूया. बाकीची साधना महाराज त्या मायबापाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली. पण त्या साधनांच्या योगावर महाराज भगवान परमात्मा त्यांच्या महाराज स्वप्नामध्ये सुद्धा जात नव्हता. महाराज लाखो वर्ष तपश्चर्या मायबापाने किती सत्ययुगाचा विचार करा द्वापाराचा करा त्रेताचा करा पण कलियुगामध्ये मला सगळं अल्प झालेलं आहे. या चालू काळामध्ये माणसाला कुठल्या क्षणाला कधी काय होईल याचा भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरोसा सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. पण एवढी मोठी तपश्चर्या करून सुद्धा भगवान परमात्मा महाराज त्यांच्या भेटीला सुद्धा जात नव्हता. पण माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात आणि तोच भगवान परमात्मा आमची भक्ती बघून आमच्यावर इतका प्रसन्न झाला की त्याचा परिणाम तो आम्हा मागे पुढे मागे पुढे
तो आम्हा पास मागे पुढे आम्हा पास योगियाच्या ध्यानी जाताना पुढे योगियाचे ध्यानी जाताना पुढे योगियाच्या ध्यानी जाताना तुळसी योगियाच्या ध्यानी जाताना तुळसी योगियाचे ध्यानी जाताना तुळसी योगियाचे ध्यानी जाताना तुळसी योगियाच्या ध्यानी जाताना तुळसी योगियाच्या ध्यानी जाताना तुळसी आनंद जाने विसरल दुःख आनंद जन्मीश विसरलो दुःख आनंद जन्मीश विसरलो दुःख योगियांच्या ध्यानी ध्यातात ना थोडसे पण त्यात तो आम्हापासे मागे पुढे येतो भगवान परमात्मा या संत मायबापांची सेवा बघून त्यांच्या मागे पुढे उभा राई सांभाळी दारिया रात निवराय आणि त्याचा परिणाम अनंता जन्मीचे विसरलो लोक मी पाहता तुझे मोग पांडुरंगा भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर त्या मायबापांना जे समाधान होत होतं ना त्या समाधानाचं वर्णन महाराजांच्याने करून झालं नाही म्हणून तुकोबारा म्हणतात आता कुठे राहावे मान तुझे चरण देखत्या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद पंढरीला महाराज वारीला गेल्यानंतर तो भगवान परमात्मा आपली वाढ बघतो लक्षात ठेवा तो भगवान परमात्मा बसलेला नाही या अवतारामध्ये तो सगळ्या भक्तांची वाढ बघतोय पण त्याचे असणारे 4 हात गदा चक्र शंख आणि पद्म त्यानं वरचे 2 हात डिलीट केले मोबाईलच्या भाषेमध्ये वरचे 2 हात डिलीट केले आणि 2च ठेवले पण ते 2 कसे ठेवले कमरेवर ठेवले कमरेवर हात ठेवून म्हणत तो माझा भगवान परमात्मा वाटप आहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी तू दाबीळ मागील परी हात पुढे नाही शिड झाली या दर्शन 2-4 वेळा झाली या दर्शन मधनं शिरून आमच्या अलिबाग महाराजांचं मठ महाराज इतका सोपा आहे ना त्याच्यामुळे हंदीखेरचे बहुतेक बाया आमच्याच मठात उतरतात कारण आमच्या मठात पाय बाहेर काढला की पायरीमध्ये घुसता येते बिना सायास बिना तिकिटाचं दर्शन होतंय पण मध्ये शिरून दर्शन घेऊ नका मध्ये शिरून जर दर्शन घेतलं ना तर तुमच्या मागे जेवढे म्हणून आहेत ना तेवढं सगळं तुमचं वाटोळं करणार माणसानं कळकळाट घेऊ नये अरे त्या गोपाळपूर पासून महाराज लाईनला लागलेली माणसं 24-24 तास 25-25 तास 28 तास 30 तास लांब कशाला मागच्या आषाढी वारीला आपले शंकर महाराज माहिती आहे तुम्हाला शंकर महाराज करंजीकर त्यांच्या बहिणीचा मुलगा नागेंद्र त्या सुलूबाईचा पोरगा महाराज तो मागच्या आषाढी एकादशीला 56 तासाने घडला किती तासाने आला 56 तास कंप्लीट महाराज तो लाईन मध्ये उभा होता त्याचा मोबाईल जोपर्यंत चार्जिंग होता तोपर्यंत तो संपर्क करत होता पण त्याच्यानंतर महाराज त्याचा मोबाईल बंद पडला त्याची ती आई ती सुलूबाई महाराज फार मारायला टेकली तिला सलाईन लावायची पाळी आली तिला कळलं नाही पूर्ण कुठे गेलं पण त्याने निश्चय केला होता
जरी मी हरिभक्तांच्या मठात उतरलो असतो तरी पायरीवर खाली उतरल्यावर मध्ये घुसणार नाही, प्रामाणिकपणे त्या देवाचं दर्शन घेणार. त्याला देव महाराज पावला, नाही तर बाकीच्याला मधल्या घुसऱ्याला सगळ्याला देव चावला. म्हणून मध्ये दर्शन घुसून कुणी घेऊ नका. अरे नाही दर्शन झालं तरी चालेल, तो का म्हणे मोक्ष देव उभा तिसे समचरणाची शोभा. महाराज भगवान परमात्मा रंग हरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदास नाचत तिथंच देव उभा असतो. महाराज तुम्ही ती कथा कीर्तन ऐकत सोडता आणि महाराज त्या गाणीमध्ये त्या गोपाळपूरला त्या शेड मध्ये जाऊन महाराज बिना कितीतरी त्रास सहन जाता. ऐसे नाही ते वे सांगितले. अरे तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणारे पंढरपूरच्या पंचकृषीमध्ये तुमचा पाय पडला. तुम्हाला भगवान परमात्म्याची भेटी झाली म्हणून समजा. फक्त तुम्ही एकच निर्णय केला पाहिजे किंवा एकच नियम पाळला पाहिजे. माझ्या नाथबाबाने हरिपाठाच्या महाराज तिसऱ्या अभंगामध्ये जो नियम सांगितलाय ना, तो अभंग तुम्ही तो नियम पाळा. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. तुम्ही पंढरीत आलात ना, तुम्हाला सगळीकडे चराचरामध्ये तो भगवान परमात्मा दिसला पाहिजे. त्या विटेवर असणाऱ्या मूर्तीचं दर्शन घेणं काय आणि त्या समोर असलेल्या माणसाचं दर्शन घेणं काय. महाराज हे दोन्हीला पुण्यही समान आहे. पण बाकी जण सांगून काय नाही असो. मला कसं सांगायचंय, माझ्या संत मायबापांच्या मागे भगवान परमात्मा त्याच गोष्टीमुळे महाराज येत होता. कारण देवाला आवडणाऱ्या पद्धतीने माझ्या मायबापाने महाराज भजन केलं. नाथबाबांचा हरिपाठ बघा, अभंग क्रमांक 25. नाथमार्गांचा हरिपाठाचा अभंग क्रमांक 25. त्या अभंगामध्ये महाराज नाथबाबांनी स्पष्ट सांगितलंय, सवडीने भावे हरिनाम घेसे तुझे चिंता त्याचे आहे. बरोबर आहे ना? आवडीने भावे सवडीने नाही आवडीने भावे तुझी चिंता त्याची सर्व आहे. घोर प्रेमाचा रुंदेला दुष्काळ बाकीचा काही नाही. मला तुळशीच्या पाण्यानं एक थेंबर पाण्यानं मला सुष्ट होतोय. म्हणून त्याच्यासाठी मला बाकीच्या सायासाच्या जोडीला जाऊ नका. ज्ञानोबराच्या स्पष्ट सांगतात. अरे त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी पूर्वीच्या काळातल्या लोकांनी अनेक पद्धतीच्या तपश्चर्या केल्या, पण भगवान परमात्मा त्यांना भेटला सुद्धा नाही किंवा त्यांनी केलेले ते मार्ग त्या भगवान परमात्म्याच्या दरवाजा सुद्धा पर्यंत गेलेले नाहीत. ज्ञानोबर स्पष्ट सांगतात, नाना साधनाच्या केल्या नाना साधनाच्या केल्या परित्यान पवयाचा दारवंता जानो जाता जाने आदि अल्लाह ध्यान सिद्धि उदिता शिवाजा योगाभ्यास गिनिता शिवाचा ध्यान सिद्धि उदिता शिवाजा योगाभ्यास शिवाचा धन्य हे आनंदाची सापड धन्य हे आनंदाची सापड नाना साधनाच्या केल्या काटपटा परित्यान पवसियाच्या दारवंता जानो जाता जाणे व खाली आड फाटा सगळ्या ऋषीमुनी काय केलं, नाना साधनाच्या केल्या खटापटा, अनेक खटापटा केल्या, पण त्यांनी केलेल्या खटापटा परित्यान बहुदेव याच्या दारवंटा त्याच्या दरवाजापर्यंत सुद्धा महाराज गेल्या नाहीत. आणि त्याचा परिणाम महाराजांना पुन्हा जन्माला यावं लागलं. पण माझ्या जगद्गुरु तुकोबांनी त्या भगवान परमात्म्याचं नामशीर्तनाची साधना केली. भक्ती भक्त बहु सोपा पुण्य नागवय पाप लागले. देवाचं नामशीर्तन केलं आणि
महाराज त्यांनी भगवान परमात्मा आपलासा केला त्याचा परिणाम आता बीजच्या दिवशी मला बघायला मिळेल. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले. जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया तारा. नुसतं विमानामध्ये उचलून तुकोबाराला बसवलं नाही, तत्पूर्वी महाराज भगवान परमात्म्याने अजून एक क्रिया केली. ती क्रिया फार महत्वाची आहे. जगाच्या पाठीवर हे सौभाग्य फक्त माझ्या जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झालं. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपेच केली, नत्या कितीये दिव्य लोकासी नेली. मला जगाच्या हे सौभाग्य माझ्या जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झालं. पुढे आपण त्याचा पुढचा विषयाचा विचार करू. मला कशासाठी सांगायचंय, माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या संत महात्मांनी या साधनाने भगवान परमात्मा आपलासा केला. कारण त्याला माहिती होतं कलियुगा माझे करावे कीर्तन आणि तेणे नारायण देईल भेटी. मग मला देव भेटल्यानंतर एखादा साधू पुरुष आपल्या घरी आल्यानंतर आपण त्याचं काय करतो, आपण त्याची पूजा करतो. देव सारावे परते, संत पूजावे. आता चालू महाराज याच्यामध्ये भगवान परमात्मा आपल्याला सहज तर भेटत असेल, सहज भगवान परमात्मा भेटत नाही बरं का, लक्षात ठेवा. पण माझ्या संतमाय बापांनी उपाय सांगितले, त्या उपाययोजनाचा जर आपण अवलंब केला तर भगवान परमात्मा आपल्याला आपोआप भेटू शकतो. त्याची सोपी सोपी उदाहरणं महाराज दिलेली आहेत. नामदेवांनी सुद्धा सांगितलंय, तुकोबारांनी सुद्धा सांगितलेलं आहे, नाथ बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मी तुम्हाला प्रमाण देऊन उदाहरण देऊन दाखले देऊन सांगतो. नाथ बाबा सांगतात, तुम्हाला जर देव भेटावा वाटत असेल ना तर तुम्ही काय करा, हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांची पाय, तेणे साधती साधने आणि तुटती भवाचे बंधने. नामदेवराय सुद्धा स्पष्ट सांगतात, संत पायी माता ठेविता सद्भाव, तेणे भेटे देव आपोआप. भेटावंसं वाटत असेल तुम्ही संत माय बापांना शरण जा. तुकोबारा सुद्धा स्पष्ट सांगतात, संतांची पायी सर्व हवे त्यांचा. त्याचं दुसरे चरण त्याची माझी ही भगवान परमेश्वराची आपल्याला कृपा होण्यासाठी, देव आपल्याला भेटण्यासाठी आपण संतांना शरण जर गेलो तर महाराज आपल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज त्या संत माय बापांना तो भगवान परमात्मा तो मागे पुढे नाही होता, मग त्याची पूजा त्यांनी करावी हा तुकोबारांच्या मनामध्ये महाराज विचारायला लागला. पण तुकोबारांनी विचार केला, मला देवाची साधी पूजा करायची नाही हो, मला काय करायचंय, देवाची महापूजा करायची. आमच्या सावकारांनी पण केली होती वाटते मागे 2 वेळा, मला आठवतंय. त्या सगळ्या परिवारांना आमच्या माऊलीला घेऊन महाराज प्रकाशनात महाराज आले होते. पंढरपूरची महापूजा त्यावेळेस पांडुरंगाची त्यांनी केलेली आहे. ती महापूजा त्या काळामध्ये फार महाराज सोपी होती, पण आता बहु अवघड झाले. लक्षात ठेवा, आता त्या पूजेला जर नंबर लावायचं म्हणलं तर ऑनलाईन पद्धतीची सिस्टीम निघालेली आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च, 1 एप्रिल ते 30 जून, 1 जुलै ते सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर ते महाराज 31 डिसेंबर असे 3 महिन्याचे 4 टप्पे पडलेले आहेत. प्रत्येक या 3 महिन्याच्या पहिल्या तारखेला 25,000 रुपये पांडुरंगाच्या पूजेसाठी आणि 15,000 रुपये महाराज आईसाहेबांच्या पूजेसाठी आणि महाराज ते भरून आपल्याला ती पूजा करायला मिळते. पूर्वीच्या काळामध्ये दही दूध सगळे पंचामृताचे पदार्थ आपल्या हाताने देवाला घालता येत होते, पण आता नाही महाराज. सगळं ते चांदीचा पत्रा पायाला लावतात आणि त्याच्यावर महाराज सगळे देवाचे उपचार केले जातात. फक्त केशर पाणी आणि गरम पाणी आणि 1 शंख फक्त दूध देवाच्या डोक्यावर महाराज टाकलं जातं. तुम्ही ते ऑनलाईन युट्यूबला बघू शकता. सकाळी देवाचं जे लाईव्ह दर्शन दाखवतात ना त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. पूर्वीसारखं महाराज देवाची पूजा आपल्याला करणं शक्य नाही. त्या काळामध्ये महाराज तशी ती अवस्था होती. जगद्गुरु तुकोबारांनी महाराज त्याही अवस्थेचा विचार केला आणि विचार केला की या चालू काळामध्ये असणाऱ्या या सगळ्या मायबापांना भगवान परमात्म्याची महापूजा करली पाहिजे. साधी पूजा आपण रोजच करतो, नित्याची पूजा आपण नैमित्तिक पूजा रोजच करतो, पण महापूजा महाराज आपण कधीतरीच करतो. लक्षात ठेवा, देवाला पांडुरंगाला अभिषेक आपण रोज घालतो का? जर घालत असाल तुम्ही तर भाग्यवान काय म्हणा, त्याबद्दल म्हणायचं नाही. पण काही विशिष्ट पर्व काळालाच आपण अगदी चांगलं गोडधोड करून खातो किंवा देवाला नैवेद्य चांगला, देवाला रोज नैवेद्य दाखवलाच पाहिजे. पण विशेष पर्व काळाला लाडू जिलबी आपण होते का? नाही होत. कधीतरी सणावाराला कशाच निमित्तानं होते.
तशीही तुकोबारांनी विचार केला पूजा आपल्या घरी रोजच घडते त्याबद्दल वाद नाही, पण चालू काळामध्ये भगवान परमात्म्याची महापूजा आपल्या हातून करावी, मला करावी असं नाही तर या कलियुगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक साधकाला तुकोबारांनी विचार केला की त्याला ती महापूजा करावी। मग त्या महापूजेसाठी तुकोबारांनी विचार केला प्रत्येकाला 40,000 रुपये करणं शक्य आहे का हो? 40,000 रुपये चालू काळामध्ये खर्च करणं शक्य आहे का? लोक आता वारीला जायचं म्हणतात तर अर्ध तिकीट असेल तर मला 2 वर्ष थांबतात का? तर 75 तारखेला एवढा बारीक विचार करणारे लोक आहेत तर देवाच्या पुढे 40 करता सुद्धा नाही बाप असं नाही। तुम्ही बघा की ऑनलाईन सिस्टीम जर बघितली ना तुम्हाला एकही दिवस रिकामा मिळत नाही। आपल्यापेक्षा त्या समितीच्या लोकांच्याच पूजा त्याच्यात जास्त असतात। आता ते झाकली मूळ तुमच्या आवरात पैसे किती लाखाचे? आमच्याकडे थोडी जास्त आहे 2.5 लाखाचे। आता मी ते वाढवून सगळं सांगत बसत नाही, पण त्या पूजेला नंबर लागणं मुश्किल आहे। मला लोक अगोदर आपल्याच लोकांची नावं घुसवून टाकतात तुमच्या विचार ना तरी आपल्याला ते सुख प्राप्त होत नाही असून म्हणून या सगळ्याचा विचार माझ्या जगद्गुरूने केला आणि तुमच्या आमच्या हातून महाराज त्या भगवान परमात्म्याची विनासायास अगदी अल्प अशा पद्धतीमध्ये महापूजा करावी याच्यासाठी महाराज जगद्गुरूंनी या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये 4 उदाहरणं दिलेली आहेत, तिसऱ्या चरणामध्ये 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये 1 उदाहरण दिलेले आहे। अशी मला 7 उदाहरणं दिलेली आहेत। त्या 7 उदाहरणाचं जर आपण अवलंबन केला, त्या 7 पुरुषांचं जर आपण अवलंबन केला तर आपल्याला तुकोबाराय सांगतात आपल्याला साधी सुधी पूजा नाही तर महापूजा घडेल। त्याची उदाहरणं जगद्गुरू तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती भक्ती हेलो स्वामी काज गुरु भक्ती काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती भक्ती स्वामी काज गुरु भक्ती भक्ती वचन हेलो हेलो वचन सेवा हेलो हेलो वचन सेवा विष्णु जी महापूजा विष्णु जी महापूजा पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पितृवचन सेवापति पति हेति विष्णुची महापूजा पूजा विष्णुची महापूजा स्वामी काज गुरु भक्ति पितृ स्वापति सेवापति सेवापति तुकोबाराय
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 4 वर्ण दिलेले या वचनाप्रमाणे जर तुम्ही माझ्या वागणार तुकोबाने सांगतात हीच विष्णूची महापूजा मला अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय अनुभव आले अंगा या जगात तसे तुका म्हणेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे मला अनुभव आल्याशिवाय लोकांना सांगू नये नाहीतर मराठीमध्ये मला म्हण आहे आता मी नाही बोलत असू द्या प्रत्येक गोष्टीचा मला अनुभव घेतल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही तुकोबाने मला त्या वचनाचा आणि त्याचा महाराज उपयोग केलेला होता ती वापरात आणलेली होती ती महाराज अंमलात आणलेली होती म्हणून ते तुम्हाला सांगतात बाबांनो या 4 गोष्टी करा काय करा स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन आणि सेवापती या 4 गोष्टी जर तुमच्या हातून मनोमन जर काढल्या तर त्याचा परिणाम हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा स्वामीची सेवा मनोभावे करा शुद्धांतःकरणाने सेवा करा मला त्या स्वामींची त्या गुरूंची मला तुमच्यावर स्वामी म्हणजे मालक लक्षात ठेवा तुम्ही जिथं कुठं काम करत असाल तुम्ही जिथं कुठं नोकरी धंद्याला असाल जो कोण तुमचा पोशिंदा असेल त्याची सेवा मनोभावे करा त्याची जर कृपा तुमच्यावर राहिली ना सांगतात हीच विष्णूची महापूजा मला त्या मार्गाला जर आपण संतोष केला नाही त्याच्या जर मनाप्रमाणे सेवा केली नाही तर त्याचा कृपाशीर्वाद किंवा त्याचा लाभ आपल्या पत्रामध्ये पडणार नाही पुराणामध्ये एकच उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आणतो सगळ्या भक्तांमध्ये वैष्णव असा असणारा हनुमंतरायाची सेवा कशी होती हो दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण मला त्या हनुमंतरायाने भगवान परमात्मा प्रभू रामरायाची म्हणजे त्याच्या मालकाची सेवा इतकी तन्मयतेने केली की त्याचा परिणाम येऊन गोपाळ राहिते ते महाराज त्याच्या भक्तीला म्हणजे तुकोबाने सुद्धा भूल देऊ म्हणून तुकोबाने त्या हनुमंतरायाला विनंती केली शरण जी हनुमंता तुम्हालो राम तुझा त्यांनी स्पष्ट सांगितलं तुकोबाने विचारलं हनुमंतराय तुम्ही अशी कुठल्या प्रकारची भक्ती केली की त्याचा परिणाम भगवान परमात्मा तुमच्या हृदयामध्ये येऊन थांबला त्या वाटा मला तुम्ही दाखवा तुकोबाने त्याला विचारलं काय भक्तीच्या काय भक्तीच्या वाटा हरी काय भक्तीच्या वाटा मजदा व्यासू बंदा मजदा व्यासू बंदा मजदा व्यासू बंदा काय भक्तीच्या मजदा व्यासू बंदा हो मजदा व्यासू बंदा मजदा व्यासू मजदा व्यासू बंदा अशी तुमची कुठल्या तुम्ही सेवा घडली त्या भक्तीच्या वाटा मला दाखवा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यास वाटा त्या भक्तीचा परिणाम त्या सेवेचा परिणाम प्रभू रामराया महाराज नुसते एकटेच नाही लक्ष्मी सहित शोभे नारायण सीतामातेसह महाराज तुमच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा येऊन वास्तव्याला राहिले हनुमंतराया तुकोबाने म्हणजे महाराज 4092 अभंगाचा गाथा तुम्हीच दिला मग गाथा लिहिताना तुम्ही सगळेच अभंग वाचलेले ना दिसताय तुकोबाने म्हणजे बाबा तसं नाही मी वाचूनच त्याचा अभ्यास करूनच तो गाथा लिहिलाय मग तुम्ही ते प्रमाण का विसरला अरे तुम्ही मला विचारताना मी कुठल्या प्रकारच्या भक्तीच्या वाटेने गेलो आणि त्याचा परिणाम देव राहिला माझ्या हृदयामध्ये त्या वाटामध्ये तुम्ही तुमच्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत त्या वाटा कुठल्या तुकोबारायला मला हनुमंतरायाने सांगावं काळ सारावा काळ सारावा एकांत वासे गंगा आय
एकांतवासी गंगा स्नाने हरी देवाच्या पूजने हा देवाचा चिंतन हरी प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळसी हा युक्त आहार विहार युक्त आहार आयुक्त आहार विहार आहार काळ सारा चिंतने काळ सारा चिंतने काशी गंगा स्नाने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या हॅलो प्रदक्षिणा तुळशीच्या विहार युक्ताहार विहार युक्त विहार विहार काय केलं काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या पुढचं फार महत्वाचं युक्त हार विहार नेम नसाविवासुर पासन निद्रा बहुभाषण किंवा भाषण लक्षात ठेवा. परमार्थामध्ये असणाऱ्या माणसाने माणसाच्या सगळ्या गोष्टीचा वापर केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे, तरच माणूस परमार्थ आपल्या कळसाला जाईल. परमार्थ करणाऱ्या वाक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी माणूस प्रवेश केला ना त्या लोकांनी या सगळ्याचा माणूस उपयोग करावा. जास्त बोलू नये, जास्त बडबड करू नये. बडबड करायची असेल तर माणूस बोलावा, फक्त विठ्ठल सोम्या गोम्या म्हणायचंच नाही. करावा विठ्ठल जीवे भावी, बोलायचं असेल तर देवाचं नाव घ्यायचं. बोलण्याची नाही आता देवाविन काही, आता देवाविन काही, आता देवाविन काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही, देवाविन काही आता बोलण्याची नाही आता देवाविन काही, आता देवाविन काही, आता देवाविन काही. बोलण्याची नाही आता देवाविन काही, आता देवाविन काही, आता देवाविन काही. सांगितलं युक्त आहार विहार नेहमी निराशी सार त्याप्रमाणे मी वागतो त्याचा परिणाम घेऊन मी गोपाळ राहिले ते म्हणून मालकाची म्हणजे स्वामीची सेवा मला निश्चयाने केली. दुसरं उदाहरण दिलेलं आहे. स्वामी काज भक्ती गुरुची सेवा निष्काम कष्टानं महाराज केलेल्या महात्म्यांचं चरित्र बघा. गुरुची सेवा कशी करा मनोजीवे चरणासी रागावे अगरवटा करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपले त्या गुरुच्या सेवेमध्ये मला कुठल्याही प्रकारचा अंग चोरपणा असता कामा नये. काठी असते, काठी काठी माहिती ना तुम्हाला. ती काठी अशी उभी केली आणि जर हात त्या काठीचा सोडला तर ती काठी अशी वाकडे तिकडे पडते ना. कशी पडते? समान अंगाला पडते. तशा पद्धतीने मला त्या गुरुच्या सेवेमध्ये समतोल माणसाने असावं. साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माता चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत सद्गुरूंच्या सेवेमध्ये मला कुठल्याही प्रकारची कुचराई होता कामा नये. पुराणामधलं मला उदाहरण तुम्हाला फक्त सांगू जातो. त्या एकलव्याचं चरित्र डोळ्यासमोर आणा. एकलव्य कोण होता? बेटा कुळामध्ये जन्माला आलेला, पारधी कुळामध्ये जन्माला आलेला माझा मुलगा
त्याला धनुर्विद्या शिकायची होती त्यावेळेला मला ते द्रोणाचार्य कौरवानाही आणि पांडवांनाही मला धनुर्विद्या शिकवत होते. हा बिल्लाचा मुलगा त्यांच्याकडे गेला म्हणजे महाराज मला गुरुविद्या शिकायची, मला धनुर्विद्या शिकायची आहे, मला शिकवा. द्रोणाचार्याने त्याला स्पष्ट सांगितलं आमच्या शाळेत तुला ऍडमिशन मिळणार नाही. धनुर्विद्या शिकण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना आहे. आणि तू कोण आहेस तुझा तू सातबारा बघ, तुझा आधार कार्ड तपास म्हणजे तुला ते कळेल. म्हणजे मला शिकवणार नाही म्हणजे मी तुला शिकवू शकत नाही. तसंच मला त्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यामध्ये साठवली आणि आल्या पावली महाराज बाकी गेला वनामध्ये गेला आपल्या झोपडीमध्ये. महाराज त्यांनी द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीच्या समोर महाराज तनुमनुजीवे चरणाशी लागावे या न्यायाने त्यांची सेवा केली. आणि तो इतका पारंगत झाला, इतका पारंगत झाला अर्जुनाच्याही पेक्षा महाराज त्याच्याकडे जास्त ज्ञान प्राप्त झालं. एके दिवशी सहज या सगळ्या पांडवांना घेऊन महाराज आतमध्ये धनुर्विद्येचा पेपर घेण्यासाठी महाराज सगळ्या पांडवांना घेऊन चालले. कुणाला कुठला पेपर दिला, कुणाला कुठला पेपर दिला, कुणाला ते आता 10वीचे पेपर चालू आहेत ना सध्या कर्नाटकात, महाराष्ट्रात चालू आहे. किती पेपर झाले 10वीचे? आज सायन्स 2 झाला. हा दुपारी येताना गाडीवर 3 पोरं भेटली होती मला. त्यांना विचारलं कुठला झाला रे, म्हणजे सायन्स 2 झाला. आज 2 राहिलेत ना. आता ती सिस्टीम चालू आहे का नाही मला माहित नाही. त्या उत्तर प्रश्न पत्रिका देतो ना ABCD आहे ना का सगळ्याला एकच आहे? नाही ABCD आहे सर, एकच आहे. ABCD बंद झालं का? हा ते पूर्वी ह्या मागच्या 5 वर्षापूर्वी ती ABCD सिस्टीम होती. एका पेपर द्यायचा. तसं मला त्या द्रोणाचार्यांनी त्या शिष्याना ABCD प्रमाणे मला ते कसे असतील त्यांचे पेपर दिले. कोणी कसा सोडवला. पण त्या अर्जुनाला मला अतिशय अवघड पेपर दिला कारण त्यांना माहिती होतं की हा कुठलाही प्रश्न टाका हा सोडवल्याशिवाय नाही. महाराजाला पेपर दिला होता बघा. त्या उंच झाडाच्या डोकाला ते पोपट बसलेले आणि त्या पोपटाचा फक्त डोळा फोडायचा. आणि हा पेपर त्याला दिला. अर्जुनाला विचारलं, बाकीच्या पोरांना विचारलं तुम्हाला काय दिसतंय? कोणी सांगितलं फळ दिसतंय, कोणी सांगितलं पान दिसतंय, कोणी सांगितलं फांदी दिसते, कोणी सांगितलं अजून ते काय वेगळं दुसरं दिसतंय. पण अर्जुनाला विचारलं बाबा अर्जुन म्हणला फक्त मला त्या पोपटाचा डोळा दिसतोय. इतकं महाराज अनुसंधान आणि त्या धनुर्विद्या असणं गरजेचं आहे. ते पेपर झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एक आता शिकारीला चाललं म्हटल्यानंतर शिकारीला काय काय सोबत लागतं त्याच्यामध्ये कुत्र सुद्धा होतं. त्या पांडवांच्या सोबत असणारी ती कुत्री भुंकत महाराज पुढे गेली. ती गेली कुठं? एकलव्याच्या झोपडीपर्यंत गेली. त्या झोपडीमध्ये महाराज त्या एकलव्याचा अभ्यास चालू होता आणि कानामध्ये महाराज काहीतरी शब्द पडतायत. त्याच्या अभ्यासामध्ये व्यत्यय लागला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन बाजूला जायला लागलं. म्हणून त्याला बसल्या जागेवरून मला शब्दविधी नावाचे 4 बाण टाकले. किती टाकले? त्याला लक्षात आलं हा कुत्रा भुंकायला लागलेला आहे. त्या कुत्र्याचा फक्त आवाज बंद करायचा, त्याला दुःख मोठा का म्हणे अशा पद्धतीचे 4 एवढे बाण टाकले. ते बाण सोडल्याबरोबर शब्दविधी नावाचे म्हणजे ज्या दिशेने शब्द येतोय त्या बाजूला ते बाण टाकले. नुसतं त्या महाराज कुत्र्याला असे राहिले, त्याला रक्ताचं कुठं थेंब आला नाही, फक्त त्याचा आवाज बंद झाला. कुत्रा माघारी करता आलं. द्रोणाचार्यांनी नवे सगळ्या कौरव पांडवांनी बघितलं. द्रोणाचार्याने आश्चर्य वाटलं. बापरे म्हणले ही झाकली मोठ 1.25 लाखाची उघडली कोणी? म्हणजे हा पेपर मी अजून माझ्या अर्जुनाला शिकवलेला नव्हता. गुरुमार्गाने विचारलं म्हणजे अर्जुनाने विचारलं म्हणजे महाराज हे काय? म्हणले हा शब्दवेदी नावाचा बाण मारण्याचा प्रकार आहे. अर्जुन म्हणला महाराज तुम्ही मला शिकवलं नाही, मग हा बाण मारला कोणी? द्रोणाचार्य म्हणले बाबा मलाही माहिती नाही. मग त्या कुत्र्याच्या मागानं महाराज तिथं जाऊन द्रोणाचार्य गेले. चोर चोरी करतो आणि त्या चोराला पकडतो कोण? पोलीस नाही पकडत. कोण पकडत? कुत्रा पकडतंय. आणि एवढा मोठा किल्ला कोणाच्या छातीवर असतो? पोलिसात. इथे पण पोलीस नाही ना. म्हणून तर जनावर म्हणतात मृत्यूलोकीचे त्या कुत्र्याला मला फार न्यायालय त्याच्या मागोमाग गेले. समोर झोपडी बघितली आणि झोपडीचा दरवाजा उघडला. बरोबर मला आतमध्ये जो त्याचे पुंज महाराज असणारा चेहरा बघितला. द्रोणाचार्याला सुद्धा कळे नाही की ओरिजिनल ते आहेत का मी आहे. इतकी सेवा मला त्या एकलव्याची झालेली होती. मूर्तीला हात लावून बघितला द्रोणाचार्यांनी आणि म्हणते हे मीच आहे. मग मला एकलव्याला उठवलं आणि साक्षात सद्गुरूंना समोर बघितल्या बरोबर साष्टांग लोटांगण घातलं. म्हणजे महाराज आजी भेटले माझे घोडे बहुता जन्माचे साकडे कोंदाडले पुढे परब्रह्म सावळे. कृतकृत्य झालं. इच्छा केली ते पावलं. म्हणाले तू कोण आहेस?
एकलव्याने टीचरला मला एकलव्याने सांगितलं म्हणजे महाराज तुमच्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं नव्हतं तोच मी एकलव्य आहे म्हणजे तुला ही विद्या कोणी शिकवली म्हणजे तुम्ही शिकवली असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणला मला त्याला जादा फी घेऊन शिकवलेलं मला न शिकवलेली विद्या तुम्ही याचा स्पेशल क्लास घेऊन म्हणजे अर्जुना तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे माझं कुठल्याच शिष्यावर प्रेम नाही पण याला ही विद्या त्याच्या मनाचं प्रयत्न आणि माझ्या कृपेने त्याला मिळालेली आहे तू काळजी करू नकोस तुझ्या पुढे हा बिलकुल जाणार नाही अर्जुनावर थोडं प्रेम होतं ना पुढं बाकी कोणाला नव्हतं म्हणण्यात तू विद्या शिकलायस ना मला म्हणाले गुरुदक्षिणा पाहिजे काय पाहिजे म्हणजे मला हा सगळा देह तुमच्या समोर उभा आहे तुम्हाला जे पाहिजे ते मागून काय मला म्हणले बाकी काय नको धनुर्विद्येमध्ये मला अंगठ्याला फार महत्व आहे अंगठा कापून त्याच क्षणाला मला अंगठा कापला आणि त्यांच्या चरणावर ठेवला इतकी सद्गुणाची निष्ठा एकलव्याच्या मनामध्ये होती तशी जर निष्ठा आपण तशी सेवा केली जगद्गुरु तुकोबारा म्हणतात हीच विष्णूची महापूजा दोन उदाहरणं झाली स्वामी कास गुरुभक्ती तिसरं चरण तिसरं महाराज उदाहरण सत्य बोले वचन बापाचा शब्द दोन रामाने पाळला तुम्ही म्हणाल दोन राम कुठून आणले महाभारताचे दोन्ही राम आहेत एक दशरथाचा राम आणि दुसरा रेणुकेचा राम जमदग्नीचा राम हा त्याला भार्गव राम म्हणतात त्याला अजून सोपं नाव परशुराम लक्षात आलं तुमच्या त्या दोनही रामाने बापाचं वचन पाळलं एका रामातून तुम्हाला सगळा सांगणारा पाठ आहे रामनवमीला तुम्ही ऐकलेला आहे सावत्र आईने सांगितलं की ज्येष्ठाशी झाडावे तुझे दिगंतरा नाही समाचारात त्याचा माते सगळं रामायण बघून घ्या आईच्या सांगण्यावरून बापाने सांगितलं सगळ्याचा त्याग करून प्रभुरामाला निघून गेले पितृवचन आणि दुसरं प्रमाण परशुराम जमदग्नी महाराज आग होती आग त्या सूर्याला सुद्धा महाराज त्यांच्या क्रोधापुढे भीती वाटत होती एक दिवशी महाराज त्या गंगेचं पाणी आणायला वाशिष्ठी नदीचं पाणी आणायला महाराज रेणुका माता गंगेवर गेली त्या पाण्यामध्ये मला माशांचं आणि थोडासा तो चाललेला मैथुनाचा किंवा तो खेळाचा प्रकार रेणुका मातेने बसलेला बघितला एक निमिष महाराज एक सेकंद महाराज तिला तो पाण्याचा भरलेला तांब्या वर न्यायला उशीर झाला तिकडं महाराज गाडी तापली परशुराम कुठे माहिती ना तुम्हाला देवाचा कितवा अवतार आहे मत्स्य कत्स्य वराह नारसिंह वामन आणि परशुराम 6वा देवाचा अवतार आहे तिकडे कोकणामध्ये आहे चिपळूण आणि खेड या दोन तालुक्याच्या मध्ये महेंद्र पर्वत नावाचा पर्वत आहे तिथं आजही महाराज चिरंजीव असणारा भगवान परशुरामाचं वास्तव्य आहे तुम्ही जाऊन बघा 2 सेकंद महाराज उशीर झाला लक्षात आलं म्हणजे आता वर आग पेटलेली दिसते तसंच महाराज हातामध्ये तो पाण्याचा तांब्या घेत आली कापत आली म्हणली महाराज करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तिथं वशिष्ठ त्या जमदग्नीने सांगितलं बाई माझा काय आहे चुकीला माफी नाही डायरेक्ट शूट म्हणले मी तुला माफ करू शकत नाही आपल्याला मला इथं बोलायचं काय ऐकूनच घेतलं नाही इतकी महाराज गाडी तापलेली होती त्याच वेळेला त्या परशुरामाची 6 भावंड तिथं महाराज खेळत होती त्या प्रत्येकाला बोलवलं म्हणजे आईचं शिर ओढवून टाका ती पोरं म्हणली बाबा आम्ही कलियुगातली पोरं नाही आईला मारायला आम्ही मारू शकत नाही आणि लाटाळी केल्याबरोबर त्याच हाताच्या परशुराम त्या पोराला मारून टाकलं 6 भावंड मारली परशुराम महाराज कुठं फुलं गोळा करायला गेले होते समोर आले सगळं चित्र बघितलं आई हालते हातामध्ये पाण्याचा तांब्या बाप पेटलेला आहे 6 भावंड मरून पडलेले आहेत लक्षात आलं म्हणले दालवी कुछ काला आहे काहीतरी बिघडलेलं दिसतंय आणि आता जर म्हणले मी याला इथं प्रत्युत्तर केलं तर यांच्या गतीला माझी सुद्धा गती जाईल बापाने सांगितलं म्हणजे परशुराम आईला मार परशुरामानं कुठल्याही महाराज गोष्टीचा विचार केला नाही हातामध्ये असणारा तो परशु खाडकन मारला कारण त्याला त्याच्या बापाची शक्ती माहिती होती त्याचा बाबा एकादशीला चपाती खाऊन भजन करणारा बुवा नव्हता आपल्या विभागात नाही ना कुठे एकादशीला चपाती खात आता मी त्या विषयाला हात लावत नाही बराच मोठा इतिहास घडेल जर कधी वेळ मिळाला तर हे सांगायला मी पुन्हा येईल काय काळजी करू नका आणि अशी म्हणणारी माणसं आमच्या महाराष्ट्रात पुन्हा आलेली सुद्धा आहे त्याच्यामुळं नक्की मी कधी वेळ मिळाला प्रसंग सांगेन परशुरामानं मारल्याबरोबर समुद्राची शांत झाले गाठ झाली बापापेक्षा गाठ झाली आणि मला कडकडून परशुरामाला मिठी मारली म्हणजे परशुरामा तुझ्यावर मी प्रसन्न आहे काय पाहिजे ते मार परशुरामाने सांगितलं मला बाकी दुसरं काही नको माझी 6 भावंड आणि माझी आई जशी होती तशी जिवंत करा आणि त्याच वेळेला
परशुरामाने त्यांना बाप्पा मी हिला का मागून विचारलं असतं तर घडलं असतं का हो? पण मला त्या परशुरामाने त्याची शक्ती माहिती होती. मंत्र अभिषेक टाकला, झोपेतून उठून बसावे तसे सगळे उठून बसले. या कारण एक पितृवचन ज्यांनी महाराज बापाचं वचन पाळलं. तुकोबाराय म्हणतात हीच विष्णूची महापूजा. आणि चौथं उदाहरण तुकोबाराने दिलेलं आहे सेवापती. मालकाची सेवा महाराज देव मान्य म्हणून केलीत ना तर तुम्हाला देवाला पूजेला जायची गरज नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता, पतीची या मता अनुसरोनी वर्ते पतिव्रता. लक्षात ठेवा बायाने महाराज पंढरीच्या वाजेला न जाताना मालकीची जर सेवा केली ना तर तो भगवान परमात्मा महाराज तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. त्या सखोबाईच्या घरी आलं ना संत सखोबाईच्या चरित्र तुम्हाला माहितीये ना. मी आता विस्ताराला सांगत बसणार नाही. नाहीतर महाराज मालक इकडे घरामध्ये भाकऱ्या भाजताय आणि हे तिकडे करते तुमच्या वाऱ्या किती जरी फुकट गेल्या तरी मला तुमचा काय उपयोग नाही. त्या मालकाची सेवा करा आणि तिच्यासाठी तो भगवान परमात्मा सुखी येतो घरात. नारायण नाही तर तुम्ही दिंडीमध्ये किती बी गोंधळ घाला काय बी त्याचा उपयोग होईना. म्हणून मला त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही बघा. अरे बाईला मालक हाच दे. पती परमेश्वर म्हटलेला आहे, पती देव म्हटलेला आहे. घोड्यावर बसल्यावर तू काय होतो? नवर देव होतो. लक्षात ठेवा. म्हणून त्या मालकाची सेवा प्रेमानं करा. त्या मालकाच्या सेवेचा एवढा परिणाम आहे. 5 स्त्रिया जगमान्य झाल्या. सगळ्यांना श्लोक माहिती आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. या 5 माऊलींचं चिंतन जरी महाराज तुम्ही रोज नुसतं केल्यात ना तर तुमची सगळी महाराज आलेली पाप महाराज बाजूने निघून जातील. या मायबापाने कशामुळे महाराज एक नंबर प्राप्त झाला बघा. पहिली कोण? अहिल्या. अहिल्या कोणाची पत्नी? अहिल्या पत्नी कोणाची? गौतम ऋषींची पत्नी अहिल्या. तिचा मला सगळा इतिहास बघून घ्या. आता चंद्राने मला तिचा भोग घेतला, का घेतला, कसा घेतला सगळं चित्र मी आता सांगत बसत नाही. एवढा सुद्धा महाराज मोठं पातळ घडून सुद्धा पतिव्रतेच्या यादीमध्ये तिचा पहिला नंबर लागला. 2 नंबर अहिल्या. द्रौपदी माता किती मालकाची बायको होती हो? 5 जणांची होती. आता तिला ती 5 का झाली? कशामुळे झाली? तिने कुठला अपराध केला होता? तुम्हाला जर सगळं ऐकायचं असेल तर पंढरपूरला या. 12 महिने आमच्या मठामध्ये भागवत आणि महाभारताचं वाचन चाललेलं आहे. त्याच्यामध्ये सगळा तुम्हाला इतिहास ऐकायला मिळेल. त्या द्रौपदीचा नंबर का लागला? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या म्हणता ठीक आहे चौकीचं नाही, पण ती मंदोदरी रावणाची बायको होती. विरोध पक्षातली होती. रामायण बऱ्याच ठिकाणी चालतात. आपल्याला पुढे अजून तुम्हाला काय घडेल? हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठोपार विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, हरी विठोबार घुमाई, विठोबार घुमाई. Robar Kumai Tukara
Roma! 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 होक्करना त्याला साथ देतील हास्यकेर हेल स्वामी काज गुरु भक्ती 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 पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा स्वामी काज गुरु भक्ती 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 स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा देवपती देववचन देवपती वचन देवपती
श्री संत कबीर महाराज संस्थान उदगीर त्याला साथ देतील करक्याळ. हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा,
धनी 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 गम धनी सा 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 गम धनी सा 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 गम धनी सा 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 अनुभव नाही दूजा अनुभव नाही दूजा ग ग ग रे 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 दा दा रे 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 दा 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 नि 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 दा 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 मा 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 ग ग रे गम धनी सा अनुभव नाही दूजा अनुभव नाही दूजा जे महाबोरा जे अनुभव नाही दुधा अनुभव नाही अनुभव नाही सारे ग ग रे ग म म ग म प प म प प द प द नि नि सा रे सा 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 रे द प म ग सारे ग ग रे ग म म ग म प प म प प द नि नि सा रे सा 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 रे द प म ग सारे ग ग रे ग म म ग म प प म प प द नि नि सा रे सा 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 रे द प ग ब रे सा अनुभव नाही दुधा अनुभव नाही दुधा अनुभव नाही दुधा अनुभव सारे बरे सारे बरे सारे बरे दादा सारे बरे सारे बरे सारे बरे दादा सारे बरे सारे बरे सारे बरे दादा गमधनि सा 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 गमधनि सा 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 गमधनि सा 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 सारे बरे सारे बरे सारे बरे दादा सारे बरे सारे बरे सारे बरे दादा सारे बरे सारे बरे सारे बरे सारे गमधनि सा गमधनि गम पले 1 2 3 गम पले 1 2 3 4 गम पले 1 2 3 4 5 सारे बरे सारे बरे सारे बरे दादा सारे बरे सारे बरे सारे बरे दादा सारे बरे सारे बरे सारे बरे दादा गमधनि सा गमधनि गमधनि सा 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 गमधनि सा 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 गमधनि सा 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 वाह 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 अनुभव नाही दुधा हे जीवे तुझे महापूजा हे जीवे तुझे महापूजा हुल्ल्याळ त्याला साथ देतील सावरगाव.
हे विष्णूची महापूजा 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 जैसे तुझी माँ पूजा जैसे तुझी माँ पूजा जैसे तुझी माँ पूजा पूजा ये श्री माँ पूजा महापूजा
लिंगदळी त्यांना साथ देतील भवानी बिजलगाव.
नागराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली नागराज माऊली तुकाराम महाराजानेश्वर माऊली पुण्यानी हरिहर महाराज जी महाराज जी ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम अनेकाच्या दुःखी हीच विष्णूची महापूजा अनुभवनाचा विषयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुला तुकोबऱ्यांच्या मंगलातील या 3 प्रश्नांचं उत्तर मी पुन्हा देईन कारण आता बराच वेळ झालेला आहे अजून 2 चाली व्हायच्या आहेत आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींचा सन्मान राखणं त्यांचं कर्तव्य आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं जर चाल एखाद्या काय केलं किंवा आले ग्रामस्थांना म्हणायला दिले तर लोकांना राग येतो आपल्याला राग स्वा फुगवा सगळं सांभाळायचंय माझं भांडून मी कमी करतो तुम्ही म्हणाल बुवाला काही येत नसेल म्हणून बंद करायला लागले अजून मी 5 तास असंच कंटिन्यू बोलू शकतो एवढी तपश्चर्या एवढी कृपा मायबापांची आहे भजन जास्ती करायला लागतं कुठल्या कीर्तन करायला भजन जास्ती लागतं ज्याचं बोलायचं भांडवल कमी आहे ना त्याला भजनामध्ये मला वेळ करावा लागतो पण आता आमचा नाविलाज झालाय मी बरंच आवडतं घेतलंय त्याच्यामुळं तिथं शिक्षक आहेत माझ्या मते तज्ञ मंडळी इथं बसलेले आहेत ते म्हणतील किंवा ते विचार करतील महाराजांनी 2 चंद्रपूरची सोडवलीच नाही पचेंगे तो फिरलं नाही पुन्हा मात्र आपण कधीतरी येऊ त्या निमित्तानं सगळ्यात मायबापांचं दर्शन मला होईल आणि हा आनंद हा सुख सोहळा स्वर्गे नाही म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं माझ्या जगद्गुरुचं आपण चिंतन करूया 2 दिवसानंतर त्यांचा बीजोत्सव सोहळा चिंतन हे नाही सेवा नाम
तुकाराम 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 क्षमा करणे समजेनो हे अवधिनो हे अवदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुकामणे करविले ते केले कटकट वाकडे के नीट देवताने देवाला एकच विनंती घे नेहमी जन्म याच्यासाठी देवा तुझी जन सेवा सदा वेळा किंवा पांडुरंगा या ठिकाणी एक कशाच्या निमित्तानं आलो ते सगळ्यांना कारण विदित आहे आणि भक्त प्रधान काशीनाथ होतात त्यांच्या सौभाग्य होते आमच्या मावशी त्याच्यानंतर त्यांची दोन्ही मुलं शिवनाथ असेल सोमनाथ असेल दोन्ही सुनबाई 4 मुली 4 जावई आणि टोटल नातवंडांची संख्या 19 एवढा मोठा सुखी परिवार मला कुठं बघायला मिळत नाही सध्या काय झालंय हम दो आम्हाला 2 नाही सध्या एकच पण एवढं कोकळासारखं मला भरलेलं घर कधी आवडत जरी आलो तरी त्यांच्या घरामध्ये गेलं ना 2 लेकी तरी असणार 5-6 नातवंड तरी असणार समाधान होतं मला हेच भाग्याचं लक्षण लक्षात ठेवा चालू काळामध्ये एवढं मोठं कुटुंब एकत्र पद्धतीमध्ये नांदणं महाराजांच्या वडवडिलांची पुणे आणि 2 भावंडे महाराज एका घरामध्ये राहत नाही दोन्ही जावा आनंदानं महाराज नांदतायत 4ही बहिणी महाराज त्या आपल्या भावजांसोबत प्रेमानं नांदतात हे त्यांचं वैभव आहे आणि हे वैभव असंच चिरकाल भगवान परमात्म्याने टिकावं की सगळ्या एकूण मंडळात ह्या घराण्यातल्या 19 परिवाराला भगवान परमात्म्याची कृपा संपादन व्हावी हा सण आशीर्वाद या मायबापाने उदंड शक्ती उदंड संपत्ती उदंड आयुष्य देऊन अशीच परमात्म्याची सेवा यांच्या हातून घडावी पांडुरंग परमात्म्याची चरणी प्रार्थना गुरुपौरांच्या शेवटच्या चरणांमध्ये प्रमाणे सांगितल्याप्रमाणे निश्चयाचे बळ तुकामणे तेच फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा आता 2च आली म्हणायचं आता पुढे वाढवायचं बेमरा त्यांना साथ करतील हंदीखेर नाही तर मला राहिलेली माझी 2 चरण सोडून जावं लागेल बोला हंदीखेर निश्चयाचे बळा निश्चयाचे बळा निश्चयाचे बळा निश्चया निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ
विष्णुचे महाभोगा हीच विष्णुचे महाभोगा हीच विष्णुचे कामने त्याचे फळ कामने त्याचे फळ हीच विष्णुचे महापूजा हीच विष्णुचे महापूजा हीच विष्णुचे महापूजा हीच विष्णुचे महापूजा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ म्हणे तेरी फळ तुका म्हणे तेरी फळ हीच विष्णुची महाभोगा हीच विष्णुची महाभोगा हीच विष्णुचे महाभोगा हीच विष्णुचे महाभोगा तुका म्हणे तेथे ये विष्णु
महापूजा महापूजा